आपल्याला असहकार चळवळीविषयी काय माहिती आहे का मॅडम? तुझ्या असहकार चळवळ म्हणजे काय? स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक व्यक्तींनी योगदान केले. त्यामध्ये महात्मा गांधी हे एक होते आणि असहकार चळवळ त्यांनी चालवली. असहकार म्हणजे जाणवत होते की सहकार्य न करणे म्हणजे मदत न करणे म्हणजेच त्यावेळेला असलेल्या ब्रिटिश जे आपल्यावरती सत्ता करत होते किंवा आपण त्यांच्या गुलामीमध्ये वाढत होतो तर त्यांना सहकार न करण्याचं धोरण त्यांनी त्यावेळेला पाळलं होतं. त्याला असहकार चळवळ अशी म्हटली गेली. त्यामध्ये मुख्यतः दारूबंदी करून महिलांचा सहभाग घेण्यात आला. त्याच्यानंतर विदेशी कपड्यांवरती बहिष्कार टाकण्यात आला. अशा आणि त्यावेळेला चालणारे शासकीय कोर्ट कचेऱ्या आणि पोलीस प्रशासन होतं म्हणजे ते मुख्यतः ब्रिटिशांच्याकडून चालवलं जायचं. त्याच्यावरती त्यांनी हे टाकलं बहिष्कार टाकला आणि त्यांना असहकार असहकार चळवळ जी झाली त्याचं नेतृत्व कोण केलं? असहकार चळवळीचं नेतृत्व म्हणजे महात्मा गांधीजींनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी समाजातील सगळेच घटक या चळवळीमध्ये समावेश होतील याची काळजी घेऊन त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्रियांना म्हणजे प्रौढ मुलांना असं त्यामध्ये सहभाग घेतला. आणि महात्मा गांधींचं हे काय होतं ते जे काय होते सत्याग्रह हे होते. नेतृत्व काय असते हे तुम्ही ठरवा. नेतृत्व म्हणजे काय? नेतृत्व म्हणजे एखाद्या गटाचं नेतृत्व करणे म्हणजे त्या गटाला व्यवस्थित पद्धतीने हँडल करणे. गटामध्ये चालू असलेले काम जे आहे ते कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने होईल त्याचबरोबर कशा पद्धतीने गटामध्ये आपल्या स्थिरता राहावी याच्यासाठी दक्षता घेणे आणि त्याचं मॅनेजमेंट करणे इत्यादी गोष्टी. महात्मा गांधींना नावाने जगभरात ओळखले जातं. आईन्स्टाईन हा बुद्धिमान ज्याचे सर्वात जास्त बुद्धिमांक होता त्यांना सर्वात जास्त बुद्धिमान म्हणून ओळखले. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी एक लिहून ठेवलेला आहे की महात्मा गांधीसारखा व्यक्ती म्हणजे माणसाचा व्यक्ती पृथ्वीतलावर येणाऱ्या पिढीला पटकन देखील नाही असं त्यांचं विचार करणे आणि म्हणजे त्यांच्यासारखं एक आपण पुस्तक पण वाचलेलं आहे सत्याचे प्रयोग. त्यांच्यासारखं दैनंदिन जीवनात कोणतीही गोष्ट म्हणजे ती वाईट किंवा चांगल्या जरी त्याची ते सत्य म्हणजे टाळलेलं नाही आणि चालण्याचं काम आणि एक त्याचं नेता म्हणल्यानंतर सर्वप्रथम असं वाटतं की वय त्यांचं कमी असेल किंवा त्यांच्याकडे एक आकर्षकता असेल किंवा त्यांना बघून एक अशी म्हणजे असेल पण त्यांच्याकडे बघता त्यांचं वय